जय बाळमामा मित्रांनो, आज आपण फॉरेक्स मार्केट नेमकं काय आहे आणि फॉरेक्स मार्केटची सुरुवात कशी करावी हे बघणार आहे। कारण की बऱ्याच जणांना जे नवीन ट्रेडर यामध्ये आलेले आहेत किंवा थोडाफार काळ झालेला आहे त्यांना नेमकी फॉरेक्स मार्केटची सुरुवात करावी कशी, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करायची काय, नेमक्या कोणत्या गोष्टी शिकायच्या, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि काय काय बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या की त्यानंतर आपण फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करू शकतोय। हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला, हा आता व्हिडिओ किती मिनिटाचा होते मला माहित नाहीये, कदाचित थोडासा मोठा होईल, पण जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तर गॅरंटीड सांगतो फॉरेक्स मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि किमान फॉरेक्स मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेड केला पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण ट्रेडिंगला सुरुवात करू शकतो ही गोष्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल। तर तुम्ही बिंदास राहा, हा व्हिडिओ निवांत बघा। जर आता वेळ नसेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवा व्हिडिओ आणि रात्री निवांत हा व्हिडिओ बघा। बघितल्यानंतर तुमचा किमान तुम्ही नवखे असाल तर तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंगला कशी सुरुवात करायची क्लिअर होऊन जाईल। त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे, मी आज एक कोट वाचला होता, त्यामध्ये लिहिलं होतं की रागाच्या भरात असताना निर्णय घ्यायचा जर थांबवला असतो स्वतःला तर पश्चातापाची वेळ आली नसती। हीच गोष्ट आपल्या ट्रेडिंगमध्ये सुद्धा लागू होत्या। ती कशी की राग, चिडचिड, माझा खूप लॉस झालाय, अशा ही रागाच्या भरात जाऊन जर ट्रेडिंगमध्ये अंधाधुंद घुसाघुसी केली, अंधाधुंद ट्रेड घेतले तर हा जो राग आहे ना तो इतका अनावर होतो, मार्केटला काही फरक पडत नाही पण आपलं घर जळतं आणि त्यानंतर पश्चातापाची वेळ येते। त्याच ठिकाणी ते रागाच्या भरात स्वतःला सावरलं, शांत राहिलं, थोडं मार्केटला समजून घेतलं, मार्केट इज अ ग्रेट, मार्केट आपला परमेश्वर आहे असं समजून शांत राहिलं, थोडंसं काय चुकते अवलोकन केलं, पश्चातापाची वेळ येणार नाही आणि खरंच जर स्टेप बाय स्टेप पावलं टाकत गेल्यानंतर एकदा आपल्याला सक्सेसचा ब्रेकआउट नक्कीच मिळेल। तर आज आपण बघूया की फॉरेक्स मार्केट नेमकी सुरुवात करायची कशी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल, हे तुम्ही दिसते ना साईडला तुम्हाला, हे 14 पॉईंट मी काढलेत। हे 14 पॉईंट जर क्लिअर तुम्ही ऐकून घेतले व्यवस्थित तर फॉरेक्स मार्केटबद्दल तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या 100% क्लिअर होणार, ह्याची गॅरंटी मी देतो। तर व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे, बिंदास राहा, तुम्हाला जरासुद्धा कंटाळा येणार नाही ह्याची काळजी मी घेतो। तर पहिल्यांदा आपण समजून घ्या, तुम्हाला तर स्टॉक मार्केट माहिती आहे, फॉरेक्स मार्केट माहिती आहे, त्या ऐकूनच तुम्ही हात आलाय आणि कधीही ट्रेडर कोणत्याही ट्रेडर असून दे तो फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये कोणीही, बघा एखाद्या लहान मुलाला आपण सांगतोय की नाही मोठं होत असताना, तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला इंजिनियर व्हायचं आहे, तुला हा व्यवसाय करायचा, जगातले सगळ्या नोकऱ्या त्याला सांगतील, पण जगातला ट्रेडिंग हा एकमेव असा व्यवसाय आहे की तू हा कर असं लहानपणी कोणच सांगत नाही किंवा कोणाचेच पालक म्हणत नाहीत, मोठं झाल्यानंतर बाळा तुला स्टॉक मार्केट करायचं बरं का, ट्रेडर व्हायचं आहे, किंवा शेजारपाजारी सांगतील कदाचित म्हणजे तुमचं जरा लागावं म्हणून, पण बाकीचे कोण सांगणार नाहीत की बाळा हे मोठं झाल्यानंतर कर, ह्यात पैसे आहेत, तू कमवू शकतेस, थोडं कष्ट कर। उलट जर तुम्ही सुरू केलंच तर बरीच जण असे डोळं वटारून तुमच्याकडे बघायला सुरुवात करतील। बरं ठीक आहे, तर स्टॉक मार्केट हे तुम्ही ऐकलं असेल कुठून तरी, तुम्ही स्वतः त्यामध्ये एंट्री केली असणार, कारण की 90% लोक तर स्वतःच ऐकून एंट्री करतात। तर स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स मार्केट यामध्ये फरक आहे, कारण स्टॉक मार्केट बऱ्यापैकी शब्द तर ऐकून असतो पण फॉरेक्स मार्केट बऱ्याच जणांना माहिती नसतं। तो तुम्हाला बेसिक फरक सांगतो, इंडियन स्टॉक मार्केट तसं प्रत्येक देशाचं मार्केट असतं तसं इंडियन स्टॉक मार्केट। तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स किंवा त्याला आपण इक्विटी म्हणतो, त्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं। मग त्यामध्ये काय केलं जातं की जे स्टॉक्स असतात, इक्विटी असतात, त्यामध्ये बाय आणि सेल केले जातात। तर ते स्टॉक मार्केट आपल्या भारताचं, यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स असतात आणि इंडेक्स असतात, त्यामध्ये ट्रेडिंग केलं जाते। तर हे ट्रेडिंग किती प्रकारचं आहे, तर यामध्ये तुम्ही पोझिशनल म्हणजे इन्व्हेस्टिंग करू शकताय, एकदा स्टॉकमध्ये काय तुम्ही ट्रेड घेतला तर तो किती वर्षासाठी होल्ड करून ठेवू शकताय असं देखील असतं, आणि इंट्राडे म्हणजे दिवसाच्या दिवसासुद्धा तुम्ही ट्रेडिंग त्यामध्ये करू शकताय। पण फॉरेक्स मार्केटमध्ये काय फरक आहे, मग फॉरेक्स मार्केट म्हणजे फॉरेन एक्सचेंज, यामध्ये मूलतः करन्सीमध्ये ट्रेडिंग केलं जाते। फॉरेक्स मार्केटमध्ये मूलतः करन्सीमध्ये ट्रेडिंग केलं जाते, म्हणजे काय तर यामध्ये तुम्ही करन्सी, वेगवेगळ्या देशांची करन्सी जे चलन आहे त्या चलनाला एकमेकाबद्दल ट्रेड करता। तसंच यामध्ये इंडेक्समध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकताय, तुम्ही US100, US30 ऐकला असाल, त्यामध्ये सुद्धा ट्रेड होते। तसंच यामध्ये तुम्ही क्रिप्टोमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता फॉरेक्समध्ये। तसंच यामध्ये तुम्ही करन्सी झालं, इंडेक्स झालं, क्रिप्टो झालं, मेटलमध्ये सुद्धा करू शकताय, गोल्ड आलं, सिल्वर आलं, क्रूड ऑइल आलं, म्हणजे कम्युनिटीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय। तर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे फक्त करन्सीमध्ये ट्रेडिंग असं नाही, तर या सगळ्यामध्ये करू शकताय, पण मुख्यतः फॉरेक्स ट्रेडिंग जे आहे ते आपल्याला करन्सीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी वापरतोय। तर आता तुम्ही ऐकलं असेल की फॉरेक्स ट्रेडिंग तर भारतामध्ये बॅन आहे, इलिगल आहे, पण हे अर्ध सत्य आहे। पूर्ण सत्य काय माहिती आहे का, फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये सुद्धा लिगल आहे। फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये ट्रेडिंग होत नाही का, फॉरेक्सचं होतंय ना,
भारतीय म्हणजे RBIनं किंवा सेबीनं जे ब्रोकरना मान्यता दिलेली आहे, झिरोदा असू दे किंवा आणि कोणते असू दे, त्या ब्रोकरमध्ये अवेलेबल असणाऱ्या करन्सी त्या ज्या INRशी रिलेटेड असतात, त्या करन्सी बरोबर त्या करन्सी पेअरवर ट्रेडिंग करताना ते मान्य आहे, ते सुद्धा फॉरेक्स ट्रेडिंगच म्हणलं जाते. अशा किती करन्सी आहेत? अशा 7 करन्सी आहेत. युरो INR, GBP INR अशा त्या करन्सी आहेत. त्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर ते सुद्धा फॉरेक्स ट्रेडिंगच म्हणता येईल त्याला एका अर्थानं, ते लीगल आहे. मग ह्यामध्ये का ट्रेड करत नाही आपण? कारण की 2 कारण आहेत. पहिलं कारण ह्याला टाइम लिमिट आहे, म्हणजे सकाळचे 9 ते संध्याकाळ 5-5:30 पर्यंत काय तर ते टाइम आहे त्याचं, इतकी मी डीपमध्ये कधी गेलो नाही याच्या, पण असं आहे. दुसरी गोष्ट व्हॉल्यूमचा प्रश्न आहे, व्हॉल्यूम नसल्याच जमा आहे. ह्या 2 गोष्टी असल्यामुळं यामध्ये कोण सुद्धा ट्रेडिंग करत नाही. पण भारतामध्ये फॉरेक्सला मान्यता या अर्थाने आहे, त्यांच्या लिस्टमध्ये ज्या पेअर आहेत त्या आपण करू शकतो. पण आपण मुख्यतः कशामध्ये ट्रेडिंग करतोय? तर आपण मुख्यतः ट्रेडिंग करतो गोल्डमध्ये किंवा इतर करन्सीमध्ये, आणि करन्सी पेअर आपल्या USDशी संबंधित असतात आणि ते भारतामध्ये परवानगी नाही, त्यामुळे आपण तिकडं फॉरेक्समध्ये जातो. तर ते मग इलिगल असून सुद्धा बरेच लूपहॉल्स आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आपण त्या रूल न मोडता आपण ट्रेडिंग करतो, त्यामुळे ते आपल्याला चालून जातं आणि हे असंच चालणार, ह्यात काय डाऊट नाही आहे. कारण की किती जर तुम्ही त्यावरती काही रूल आणायचे प्रयत्न केले तर त्याचं वाट निघणारच, त्याची पळवाट निघणारच, त्याद्वारे आपण ट्रेडिंग करू शकतो. पण माझ्या अशा अपेक्षा आहे, अशा आहे ज्या अर्थाने मी क्रिप्टोकरन्सी बघत होतो भारतामध्ये, त्याला तर भयानक विरोध होता. आज तुम्ही बघू शकता 30% फ्लॅट टॅक्स लावून ते लीगल केलेलं आहे. आज न उद्या हे फॉरेक्सचं भारतामध्ये लीगल होण्याची शक्यता जास्त आहे. फक्त दट्ट्या ह्यो असणार आहे आपल्याला, फक्त ह्यो सहन करून घ्यायचा, बाकीचं होऊन दे. माझं मत आहे लीगल झालेलं चांगलं, कधी थोडा टॅक्स लागला तरी चालेल. बरं, त्यानंतर आणि तुम्ही जर खूपच चांगलं ट्रेडिंगला एक स्किल तुमचं डेव्हलप झालं तर आपल्याला बरेच मार्ग आहेत. तर फॉरेक्स मार्केट, इंडियन मार्केट का आलं? आता नेक्स्ट स्टेप आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये सगळा गेम असतो तो लेव्हरेजचा असतोय. फॉरेक्स मार्केटमध्ये सगळा गेम हा लेव्हरेजचा आहे. का? फॉरेक्स मार्केट इतकं लेव्हरेज कुठल्याही मार्केटमध्ये आपल्याला मिळत नाही, आणि फॉरेक्स मार्केटमध्ये लेव्हरेजमुळेच आपण ट्रेडिंग आपलं जास्त स्किल करू शकतो. थोडक्यात काय माहिती आहे का? मुळात फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सीवर ट्रेडिंग करतोय. करन्सी म्हणजे चलन काय एका दिवसाला 10-20% वर खाली होणार आहे का? नाही होणार. मग विचार करा, करन्सी एका दिवसामध्ये काही पॉईंट वर खाली होते, मग यामध्ये लाखो करोड प्रॉफिट कसं काय होऊ शकते? जसं स्टॉक आहे किंवा इंडियन इंडेक्स आहे, स्टॉक आहेत, ते एका दिवसात 4-5% वर खाली जाऊ शकतील, त्यामुळे त्यामध्ये पैसा कमवणं सोपं आहे. पण ह्यामध्ये जर पॉईंटमध्ये वर खाली होते तर मग पैसे कसं काय मिळतात? तर त्याचा थेट संबंध जो होतोय तो लेव्हरेजशी. लेव्हरेज म्हणजे काय? ब्रोकर आपल्याला उधार पैसे देतो. थोडक्यात समजून झाला. थोडक्यात मी जर 10,000 रुपये लावले माझे, तर ब्रोकर मला त्या 10,000वर अगदी 1 लाखाचं ट्रेड मारून देऊ शकतोय, 10 लाखाचा ट्रेड घ्यायची परवानगी देतोय. म्हणजे 10,000मध्ये जर एकच येत असेल एखादा करन्सीचा युनिट, तर ते मला 10 लाख रुपये पदरच देणार आणि त्या 10 लाखाची घे म्हणणार तू. कळलं का? पण जोपर्यंत आपलं मार्जिन म्हणजे आपल्या जवळ जेवढे पैसे आहेत ते संपत नाही तोपर्यंत अकाउंट राहणार. नाहीतर मग त्यामुळे तुम्ही बघा की फॉरेक्समध्ये अकाउंट वायपआउट जास्त होतात. का होत आहेत? कारण की लेव्हरेज बाहेर लोक घेतात, कारण त्याशिवाय प्रॉफिट जास्त होत नाही, त्यामुळे अकाउंट वायपआउट होतात. तर इंडियन मार्केटमध्ये लेव्हरेज मिळत नाही का? 100% मिळते, पण ते फक्त मला वाटते 5x वर मिळत नाही. ते पण कधी मिळते? इंट्राडे ट्रेडिंगला. 5x म्हणजे तुम्ही 100 रुपयाचे 500 रुपये, 100 रुपये तुमच्याकडे असतील तर तुम्हाला 500 रुपयाचा ट्रेड घ्यायची परवानगी देतील ते. इथं मात्र तुम्हाला किती लेव्हरेज आहे माहिती आहे का? फॉरेक्समध्ये भोंगा आहे, भोंगा म्हणजे भयानक. अगदी 100, 200, 500, 2000 एवढं एक्स तुम्हाला लिव्हरेज ब्रोकर देतात. त्यामुळं इथं जर तुमच्याकडे स्किल झालं तर कमी पैशामध्ये भयानक रिटर्न मिळू शकतात, फक्त एका कारणामुळं. ठीक आहे, हिथं पण तुम्हाला कळालं. आता तुम्ही बघू शकता की ट्रेडिंगचे प्रकार काय आहेत फॉरेक्समध्ये. ट्रेडिंगचे प्रकार जर बघायला गेलं तर फॉरेक्समध्ये जे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ऐकलं असाल की ऑप्शन ट्रेडिंग, घरं जाळणारं प्रकरण, ऑप्शन बाईंग, आणि म्हणजे विदाउट स्किल आलं तर हे पण भयानक आहे, हे पण पैसा कमवू शकता, असं काय नाही आहे. ऑप्शन ट्रेडिंग, त्यानंतर आता काय काय प्रकार सांगतो तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये. ऑप्शन, यामध्ये मग ऑप्शन बाईंग वेगळं आलं, ऑप्शन सेलिंग वेगळं आलं. त्यानंतर यामध्ये फ्युचर ट्रेडिंग हा प्रकार आहे. त्यानंतर यामध्ये इंट्राडे आहे. इंट्राडे म्हणजे काय? तुम्ही पोझिशन सकाळी घेतली तर 3:30 पर्यंत तुम्हाला क्लोजच करावे लागेल, नाही तर ब्रोकर स्वतः स्क्वेअर अप करतो, त्यामुळेच तुम्हाला तो लेव्हरेज द्यायला तयार आहे. त्यानंतर यामध्ये आणखी काय येतं? तर एवढे प्रकार आहेत यामध्ये. परत म्हणजे पोझिशनल ट्रेडचा तुम्ही घेऊ शकताय. असे बरेच 4-5 प्रकार आहेत, त्यामुळे पर्टिक्युलर एकावर कमांड करणं गरजेचं आहे. ह्या सगळीकडेच ह्या सगळ्यात हात घातला तर हातात फक्त केळ येणार मग. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये असं काय प्रकार आहे का? तर फॉरेक्स मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग वगैरे असला काय प्रकार नाही. ठीक आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्याला स्पॉट ट्रेडिंग सिंपल आहे की इथं घ्यायचं आहे,
फक्त बाय सेल आपण करू शकतो. म्हणजे एखादी पोझिशन आपण बाय बी करू शकतो, एखादी पोझिशन आपण सेल बी करू शकतो. तेवढंच करताय. लेव्हरेजमुळे आपल्याला ते जास्त आपण त्यामध्ये गुंतवल्यामुळे आपल्याला प्रॉफिट द्यायला ती सुरुवात होते. एवढाच एक प्रकारे सिंपल आहे. आणखी गंमत सांगतो. फॉरेक्स मार्केट सरस काय थोड्या या कारणासाठी. इंडियन मार्केटमध्ये तुम्ही जर ट्रेड घेतला ना तर तुम्ही एक तर त्याला टार्गेट लावू शकताय टेक प्रॉफिट किंवा एसएल लावू शकताय. दोन्ही पोझिशन एकत्र लावू शकत नाही. किंवा जर तुम्ही आता एसएल तुम्ही लावलाय आणि तुम्हाला टेक प्रॉफिट घ्यायचा आहे तर पोझिशन क्लोज करू शकत नाही तुम्ही. तुम्ही जे एसएल लावलाय ना ती ऑर्डर आधी कॅन्सल करायची आणि मग टेक प्रॉफिट घ्यायचं. तोपर्यंत कार्यक्रम झालेला असतो. पण फॉरेक्स मार्केट इतकं भारी आहे ना, तुम्ही एकाच वेळी समजा तुम्हाला वेळ नाही आता आणि मला वाटतं इथनं मी मार्केट खाली पडणार आहे, तुम्ही सेलची पोझिशन घेणार आहे, तर तुम्ही इथं देखील सेल लिमिट लावू शकताय. ह्याला तुम्ही एसएल देखील लावू शकताय, ह्याला तुम्ही टीपीसो लावू शकताय. तिन्ही ऑर्डर एकाच वेळी प्लेस करू शकता तुम्ही. जबरदस्त फंक्शन आहे, जबरदस्त MT5 मध्ये. त्यामुळं हे लय भारी आहे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं ना. त्यामुळं अगदी ट्रेडरची जी बेसिक गरजा आहेत ना त्या सगळ्या पूर्ण होतात त्यामध्ये. ठीक आहे. पण मार्केट सगळीच चांगली बरं का. असं काय नाही की स्टॉक मार्केट खराब आहे आणि फॉरेक्स मार्केट चांगलं. सगळी मार्केट चांगलं. ज्यातून पैसा कमवायची अक्कल आली ते मार्केट जबरदस्त जिंदाबाद. त्यामुळं बिंदास राहा. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये चांगला तुमचा एज सापडला असेल तर तिथं करायला काहीच हरकत नाही. फक्त फॉरेक्स मार्केट संदर्भात बेसिक गोष्टी माहीत नसल्यामुळे हे मी करतोय चालू, सांगायचा प्रयत्न करतोय. तर आता ते झालं. आता मॅन्युप्युलेट बघूया. इंडियन मार्केट किंवा स्टॉक मार्केट किंवा कुठल्याही देशाचं मार्केट आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट सगळ्यांचा बाप आहे. का माहिती आहे का? कारण फॉरेक्स मार्केट कुणाच्या बुडात दम नाही हलवायचं याला. कारण इंडियन मार्केट जर तुम्ही बघितलं तर मॅन्युप्युलेट बऱ्यापैकी रोज झालेलं दिसते आपल्याला. का? इंडेक्सचं स्पेशली तुम्ही ऑप्शन बाईंग बघितला तर चार्ट असा शांतच चाललेलो असतो बरं का. शांत चाललेलो असते. सगळेजण आपलं व्यवस्थित घेत असतात, विकत असतात, घेत असतात, विकत असतात. सगळ्यांवरती ब्रेकआउट आला. बरं मार्केट पडावं तर किती पडावं? जरा असं होऊन ठीक आहे ना, थोडं प्रॉफिट वर्किंग झालं, वर गेलं. हे असं होते आणि डोळं झाकेपर्यंत काचकीनाशी कॅन्डल झाली असत्या. आणि अशी कॅन्डल झाली असताना एसएल लावायचा आणि बघायचा कार्यक्रमच नाही. त्यानं फक्त आपलं अकाउंट कसं उडलंय आणि किती उडलंय एवढंच बघा राहते फक्त. एवढं भयानक मॅनिप्युलेट होते. हे होते. तसं क्रिप्टो मार्केट सुद्धा मॅनिप्युलेट होतात. बरेच क्रिप्टो, बऱ्याच कॉइन मॅनिप्युलेट 100% ठरवून करतात लोक. पण फॉरेक्स मार्केट हे करन्सी मार्केट किंवा करन्सीमध्ये आपण जास्त काम करणार आहे. करन्सी कुणाच्या बापाला मॅनिप्युलेट होत नाहीत आणि त्याचा व्हॉल्यूम एवढा मोठा आहे ना. कुठला टोकुजीराव यामध्ये स्वतःचे पैसे कचकचित अब्ज रुपये ओतून ते मॅनिप्युलेट करू शकत नाही. त्याचा कार्यक्रम होईल मग त्याचा. त्यामुळे फॉरेक्स मार्केट तुम्ही बघा, फॉरेक्स मार्केटचे चार्ट उघडून बघा. सगळे चार्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित प्राइस ॲक्शनने झालेले दिसतील. हां, मॅनिप्युलेट करणं सोपं नाही. हा हत्या आहे फॉरेक्स मार्केटमध्ये. ह्याला असं दोन्ही बाजूनं किती बी हलवायला जावा हलणार नाही. हे त्याची चालत चालणार. पण फॉरेक्स मार्केटचा अनेक गुण आहे. आपल्याला माहीत असते फॉरेक्स मार्केटमध्ये की मार्केट व्हॉलाटाईल किंवा एवढ्या मोठ्या कॅन्डल्स ऑफ मार्केटमध्ये होतात त्या कधी होणार आहेत, किती वाजता होणार आहेत, त्या न्यू सेशनच्या टायमाला होत असतात. आणि ते टायमिंग आधीच आपल्याला फॉरेक्स फॅक्टरी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते स्वतः घेऊन ठेवा. तिथं सरळ दाखवलं असते की आज संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम होणार आहे. तर ह्या कार्यक्रमापासून 4 हात अंतर ठेवून लांब राहावा. MT5 मध्ये ओपन सुद्धा करू नका. हे तिने व्यवस्थित सांगितलं असते. तरीसुद्धा किडा उठल्यामुळं बरेच जण त्यात जातात अनुभव नसताना आणि व्यवस्थित कार्यक्रम होतो आणि परत मग डोक्याला हात लावून बसतात. तर प्रचंड आपण टायमिंगसुद्धा माहीत असते की 7 वाजता कार्यक्रम आहे. ह्यावेळी मोठमोठ्या कॅन्डल होणार आहेत. न्यूजचा इम्पॅक्ट पडणार आहे. मार्केट भयानक मोठ्या व्हॅल्यूमने हलणार आहे. कशाला घुसा? आपल्याला टायमिंग माहीत आहे, आपल्याला कॅन्डलची फॉर्मेशन माहीत आहे. मग अशा वेळी आपल्यासारख्या सामान्य माणसानं 4 हात लांब ठेवायचे. 4 हात लांब थांबून व्यवस्थित फक्त बघायचं कुणाकुणाचा कसा कसा कार्यक्रम व्हायला लागला आहे. तुमची लयच कुठली स्ट्रॅटेजी डेव्हलप झाली असली न्यू सेशनच्या ह्याच्यामध्ये तरच घुसा, अन्यथा घुसू नका. आत घुसल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घुसल्यासारखं होईल. असा अंतराळीच आत जाचीला आणि अंतराळीच बाहेर यायचीला. त्यामुळे त्यामध्ये माझं मत आहे आपल्याला माहीत असतं कॅन्डल तर त्याचा आपण उपयोग करून घेऊया आणि आपण ट्रेडिंगपासून थोडंसं त्यावेळी लांब राहायचं. तर ते झालं मॅनिप्युलेटचा तुमचा विषय तुम्हाला सांगितला मी. आता ह्या गोष्टी बेसिक कळल्या. आता ट्रेडिंग चालू करायला फॉरेक्समध्ये जसं कुठल्याही मार्केटमध्ये आपल्याला लागतो अकाउंट ओपनिंग आणि अकाउंट ओपन करतो ब्रोकर. इथं रोल येतो ब्रोकरचा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो ब्रोकरचा. मग आता फॉरेक्स मार्केटमध्ये मुळात फॉरेक्स मार्केट इंडियामध्ये इलिगल असल्यामुळं कुठलाही ब्रोकर इथं लायसन्स नाही. मग असे ब्रोकर शोधणं अत्यंत गरजेचं आहे की तो विश्वसनीय असावा. आता तो पळून जाणार नाही असं काय आहे का, किंवा तो फसवणार नाही असं काय आहे का? तर बघा हे सगळा खेळ आता प्रारब्धाचा आहे. पण किमान आपण हुडक शोधताना तरी आता संसार लग्न करताना आपण सगळेजण चांगला नवरा मिळावा, चांगली बायको मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतो आणि नशीब त्याचं खरं चांगलं असतं, खूप चांगली संसार सुखानं फुलतो चालतो. पण आता मुळातच जर ते पोरगा आणि पोरगी जर असेल बात तर ती लग्नानंतर सुद्धा कार्यक्रम करणार. तशीच गोष्ट हीच आहे की आपण फक्त एक त्यांचे रेप्युटेशन बघून त्यांचा एक
इतर ट्रेडरांबरोबरचा आजपर्यंतचा व्यवहार बघून निवडायचा आहे किंवा त्यांचे देशातले वेगवेगळ्या देशातले लायसन बघून आपण निवडायचं आहे. बाकी भारतात जोपर्यंत लिगल होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी रिस्क ही राहणारच, हे उघड सत्य आहे. फक्त एक काळजी घ्यायची, ब्रोकर निवडताना लोकल ब्रोकर म्हणजे कोण आला? लोकल ब्रोकर म्हणजे कोण आला? आता आपल्या गल्ली बोळात ब्रोकरचा सुळसुळाट आहे, सुळसुळाट अक्षरशः. एक दोन घरामागं ब्रोकर होईल मला वाटते परत भविष्यात. म्हणजे त्यांचे काहीतरी वेगळीच नाव असेल बघा, अशी लय भारी भारी नावं देतात ती. म्हणजे असं वाटावं की दुबईतलाच आहे किंवा इंग्लंडमध्ये तिची त्यानं स्थापन केल्या कंपनी. असं इंग्लिश शब्द टाकायचा आणि सांगायचं आहे मी ब्रोकर आहे. पण ह्यांच्या नादाला अजिबात लागाय नाही. तुझं ऑफिस कुठं आहे रे? आणि ते म्हणला नाही कोल्हापूरला ऑफिस आहे, कानपूरला ऑफिस आहे, इंदोरला ऑफिस आहे. त्यावेळी म्हणायचं मग तू ऑफिसमध्ये तुझ्या जा आणि बस. का? ह्या ब्रोकरने नादा लागू नका, हे कार्यक्रम करतात. कारण मला ह्यांचे गणित आजपर्यंत कळलेलं नाही. हे पैसे नाही ह्यांच्या पोराकडे द्यायचे आहेत कुठल्या तरी. मग त्याला फोन लावायचा, डिपॉझिट झालं का रे? मग तुम्ही थांबा, टाकतो म्हणते पैसे तुमच्या अकाउंटवर. मग तो टाकणार, मग टॅक्सीस देणार, मग आपण MT5 बघणार. ह्यांचा चार्ट तिसराच असतो या. रात्री झोपला असला की ते तुमचा स्पीड वाढून तुमचा कार्यक्रम करतात, तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे बघून. त्यामुळं लोकल ब्रोकरच्या नादाला लागायचं नाही. इंटरनॅशनल ब्रोकर बघायचा. मग असे कोण ब्रोकर आहेत? तर असे ब्रोकर तुम्हाला माहितीच असतील, दोन आहेत. एक म्हणजे XNS आणि दुसरा म्हणजे XM. हे दोन ब्रोकर सध्या अत्यंत चांगले आहेत सध्या तरी. त्यामुळे ह्यांच्यात आपण, यांच्याकडे लायसन्स आहेत वेगवेगळ्या देशाची चांगली, त्यामुळे आपण ह्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. एक प्रामाणिकपणे यांचं काम चालू आहे. आता ही धोका देणार नाहीत का? तर मग दिलं उदाहरणासारखं आहे. पण सध्या तरी आपल्याला भारतात लिगल नाही तोपर्यंत ह्या गोष्टी ह्यांना आपण फॉलो केलं पाहिजे, विश्वसनीय ही आहेत. एका IB थ्रू तुम्ही जावा, त्यामुळे तुमच्या अकाउंटवर काय रिस्क आले तर थोडासा तो जबाबदारीने जर काम करेल आणि हे करेल. आता थोडासा पॉईंट माझा घेतोय तुम्ही, तुम्हाला जर XNSमध्ये अकाउंट ओपन करत असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कुठल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामच्या बायोमध्ये ही जी लिंक आहे, लिंकमध्ये अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन करून अकाउंट कसं ओपन करायचं ह्याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर टाकला आहे. अकाउंट ओपन करा, त्याचा माझ्या लिंक खाली अकाउंट ओपन केलं तर मला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तो पाठवल्यानंतर मी एक प्रायव्हेट ग्रुप करायचा म्हणते टेलिग्रामचा, ज्यामध्ये पर्सनली मी तुम्हाला थोडंसं गाईड करायचा प्रयत्न करीन किंवा माझे जे ट्रेड असतात ते तुमच्याशी मी शेअर करीन एज्युकेशन पर्पजसाठी. तुम्ही ट्रेड घेऊन पैसा कमावा असं काय नाही आहे, फक्त ते एज्युकेशन पर्पज तुम्हाला कळेल काय आहे. आणि दुसरी गोष्ट, मी IB असल्यामुळं किंवा मी थोडंसं त्यांच्याशी मेल वगैरे चर्चा करू शकते. जर तुम्हाला काय थोडी आता अडचण आली तर ते दूर करण्याचा प्रयत्न करीन. आणि ट्रेडिंग संदर्भात मी सुद्धा काय सहकार्य लागलं तर करीन, इतकाच रोल आहे. बाकी तुम्ही माझ्या अंडर केले अकाउंट ओपन करावंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्वतः देखील इंडिव्हिज्युअली सर्च मारून प्ले स्टोरवरून घेऊन अकाउंट ओपन करा किंवा आणि तुमचा कोण मेंटर असेल त्याच्या अंडर थ्रू करू शकताय. बस इतकाच त्यातला रोल आहे. तर हे दोन आहेत, ह्या दोनमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय आणि ते एक सध्या तरी आपल्याला एक चांगले ट्रस्टेबल सध्या दिसत आहेत. ठीक आहे. मग आता तो ब्रोकर कसा, ब्रोकरचा मेन रोल काय आहे? पैसे डिपॉझिट करणं, डिपॉझिट केलं पाहिजे ना कुठेतरी. तर पैसे डिपॉझिट करणं आणि विड्रॉल ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. कारण ओपन मार्केटमध्ये तुमच्या पोझिशन कोण सोडणार आहे? हे ब्रोकर सोडणार आहेत, कारण ह्यांच्याकडे लिक्विडिटी प्रोव्हायडर असतो. तुम्ही मग त्यामुळे आपल्याला हे लेवरेज देऊ शकतात आणि हे ओपन मार्केटमध्ये आपली पोझिशन सोडतात. त्यामुळे डिपॉझिट आणि विड्रॉसाठी ब्रोकर महत्त्वाचा आहे. आणि हे दोन ब्रोकर आपण जसं झिरोदा धन आहे ना, तसे हे XNS आणि XM. मग आपण ह्याच्यामध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. कसं करायचं सांगितलं, व्हिडिओ बघू शकता तुम्ही. प्लेस लिस्ट तयार केलेली आहे मी. त्यानंतर ब्रोकर झाला विषय. ठीक आहे. पुढचा कुठला पॉईंट आहे? फालतू ब्रोकरच्या नादाला अजिबात लागायचं नाही. आता ब्रोकर ओपन झालं, ब्रोकर निवडल्यानंतर त्यामध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर त्याची आपले बेसिक माहिती टाकायची, देश, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं व्हेरिफिकेशन KYC करून घ्या. त्यानंतर MT5 हे एक ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घ्यायचं. मग ते मला वाटत नाही प्ले स्टोर आहे की नाही बघा, किंवा तुम्ही वेबसाईटवरून घेऊ शकताय. आणि ते MT5 घ्यायचं. तर MT5 काय आहे हे? तर मेटाट्रेडर 5 हे एक ट्रेडिंग ॲप्लिकेशन आहे. यामध्ये फक्त आपण ट्रेडिंग करू शकतो, फक्त ट्रेडिंग करायचं. ह्याचा विड्रॉल आणि डिपॉझिटचा ह्याचा काही संबंध नाही. हे एक युजर फ्रेंडली आहे, म्हणजे समजायला सोपं आहे, वापरायला सोपं आहे. त्यामुळे बेसिक ह्यातली 4-5 बटन आहेत, ती कळले की सगळं ट्रेडिंग जमते. त्यामुळे हे आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सगळेजण ट्रेडिंग करतात कारण हे सोपं आहे. त्यामध्ये सी ट्रेडर आणि कुठलं बरं, असे बरेच हे ट्रेडिंग टर्मिनल आहेत. तुम्ही जर फंडेड अकाउंटवर काम करायला लागला ना, तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेडिंग टर्मिनलवर काम करावं लागेल. त्यामुळे बरेच आहेत, सगळेच चांगले आहेत, पण त्यातल्या त्यात MT5 सर्वात बेस्ट आहे. तर हे पहिला डाउनलोड करून घ्या. आता ह्याच्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं? तुम्ही ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला तो ब्रोकर सर्व्हर नंबर, सर्व्हर सांगतो आणि लॉग इन ID सांगतो. हा लॉग इन ID आणि सर्व्हर त्या MT5 टाकायचा. आणि MT5 टाकल्यानंतर ते ॲप्लिकेशन घेतले त्यामुळे तुम्हाला कळलं सोपं आहे सगळं. त्यामध्ये टाकल्यानंतर ते लिंक होतं, त्याद्वारे तुम्ही मग MT5 तुमचं अकाउंट दिसायला सुरुवात होते आणि तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग करू शकताय. झाला क्लिअर विषय? झाला. MT5चा विषय क्लिअर झाला, डिपॉझिट विड्रॉचा विषय क्लिअर झाला, ब्रोकरचा विषय क्लिअर झाला. आता सुरुवातीला डिपॉझिट किती करायचं हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. हे बघा, तुम्हाला ट्रेडिंगचं काहीच नुसता शिकायला लागला किंवा थोडं नॉलेज आलं आहे
किंवा थोडं बऱ्यापैकी एक स्टेप पुढे गेलो आहे तर मला वाटतं सुरुवातीला किमान $100 तुम्ही अकाउंट ॲक्टिव्ह करू शकताय. $100 अकाउंट ॲक्टिव्ह करायचं, ह्याच्यापेक्षा जास्त करू नका, कारण सुरुवातीला लय पैसा असतो म्हणून लय घुसायचं नाही. तर थोडं $100 अकाउंट ॲक्टिव्ह करून बघू शकता की कशा प्रकारे काम होते. आणि हे $100 अकाउंट ॲक्टिव्ह केल्यानंतर ह्यावर ट्रेड कितीचे घ्यायचे, तर ट्रेडिंगमध्ये ह्या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जसं आपण इंडियन मार्केटमध्ये लॉट साईज असते 25ची 30ची 75ची आता लॉट साईज बदलले आहे, तसे ह्यामध्ये लॉट असतात, पण यामध्ये बंच नसतो. तर यामध्ये इंडियन मार्केटमध्ये तुम्ही जेवढे लॉट साईज घेतल्या, समजा तुम्ही एक लॉट घेतला आहे आणि एक लॉट तुम्हाला समजा 5,000ला आला आहे हां, तर आणि तुमच्या अकाउंटवर समजा इंडियन मार्केटमध्ये तुम्ही एक लॉट बाय केला आहे, एक लॉटसाठी तुम्हाला ₹5,000 लागले आहेत आणि तुमच्या अकाउंटवर समजा 50,000 आहेत आणि समजा हा लॉट तुम्ही घेतलेला प्रीमियम 0 जरी झाला तर तुमच्या अकाउंटमधले फक्त 5,000च जाणार आहेत, कारण तुम्ही त्या लॉटवर फक्त 5,000 गुंतवलेत. तसं फॉरेक्स मार्केटमध्ये नाही. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटवर समजा $100 आहेत म्हणजे 10,000 आहेत काय धरून चाला, आणि तुम्ही जर 0.01 हा सर्वात मायक्रो लॉट आहे त्याचा, ह्यानं जरी घेतलं तर तुमची सगळी रक्कम त्यावर पणाला लागली असत्या 10च्या 10,000. ह्यामध्ये बाबा 0.1 म्हणजे माझी थोडीच 1,000 रक्कम लॉस झाला तर 1,000च फक्त होणार आहे ना 2,000 होणार आहे असं नाही. जर तुम्ही थांबला तर 10च्या 10,000 जाऊ शकतात. पूर्ण रक्कम तुमचं मार्जिन म्हणून वापरली जात असते यामध्ये, कळलं का. यामध्ये तेवढीच रक्कम असा काय प्रकार नसतो. त्यामुळं ह्याचा गेम जो आहे तो लॉट साईजचा आहे. लॉट साईज सांभाळून अभ्यास करून काळजीपूर्वक वापरायची. तर मग किती लॉट घेता $100वर 0.01 ते 0.02च्या वर जाऊच नका, एवढ्यावर ट्रेडिंग करा सुरुवातीला. यातनं कन्सिस्टन्सी सातत्य आल्यानंतर पुढचा भाग आहे, पुढे बघू काय करायचं ते. तर ठीक आहे, तर हे तुम्हाला सांगितलं. आणखी एक महत्त्वाचं आहे, एक काळजी कुठली घ्यायची, जेव्हा तुम्ही ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करता ना तेव्हा अकाउंटचे प्रकार असतात तुम्हाला बघायला मिळेल एक्सनेसमध्ये. एक असतं STAND स्टँडर्ड अकाउंट एक असते, दुसरं असते प्रो अकाउंट एक असते आणि परत असते झिरो. आता ह्यातला फरक सांगतो. बऱ्याच जणांचे मला असे प्रश्न आले की सर आम्ही ट्रेड घेतल्या आमचं लॉसमध्ये काय दिसते, लॉस काय. तर हे स्टँडर्ड अकाउंट घेतल्यानंतर ॲक्टिव्ह केल्यानंतर ज्यामध्ये मिनिमम डिपॉझिट तुम्ही करू शकताय, त्यामुळे सगळेजण स्टँडर्डच घेतात. तर तिथं स्प्रेड म्हणजे त्यांचं काय ते फी कट करून घेतात ना ते, तर ते त्याला म्हणायचं स्प्रेड. त्यांची फी जसं ब्रोकर कसा इंडियन मार्केटमध्ये ब्रोकरेज कट करतोय तसं ह्यांना स्प्रेड देतोय आपण, फी कट करतात. ती फी कट ट्रेड घेतल्या करतात. ट्रेड घेतल्या त्यांचे पैसे काढून घेतल्यामुळं ब्रोकर काय फायद्यात असतो, त्याचा धंदा लय भारी आहे ब्रोकरचा, त्यासारखा धंदा कुठला जगात नाही. मग ते कट करत असल्यामुळे तुम्ही ट्रेड घेतल्या जरी तुमच्या बाजूने पोझिशन गेली तरी तुम्हाला लॉस यायला सुरुवात होते, कारण की त्यांनी ब्रोकरेज त्यांनी स्प्रेड घेतला असतो. तर हा स्प्रेड भयानक असतो, कधी कधी खूप जास्त असतो. प्रत्येक पेअरचा वेगळा आहे, गोल्डचा वेगळा आहे, युरोचा वेगळा आहे, तर वेगवेगळा स्प्रेड असतो. त्यामुळे आपल्याला लॉस दिसतोय. मग तुम्हाला असं वाटत असेल सर मला हा स्प्रेड अजिबात द्यायचा नाही, मला स्प्रेड द्यायचं नाही, मला विदाउट स्प्रेड काम करायचं आहे. कारण का आता हे कधीच गोष्ट माहिती आहे का, तुमचं ट्रेडिंगमध्ये स्किल वाढलं, तुमची ॲक्युरेसी चांगली आहे, तुमचा ट्रेडवरचा कंट्रोल आहे, तुम्ही ओव्हर ट्रेड अजिबात करत नाही. कोण मेलं तरी माझ्या दिवसातले थोडेच ट्रेड घेतोय, तर मग कमिशन कर वळायचं. म्हणजे काय होतंय सर मला वाटतं की इथनं असं आहे ना मार्केट, मला डॉट इथंच बघा बाय करायचं आहे आणि माझा डॉट इथंच एसेल लागला पाहिजे. ठीक आहे, तर होते काय तुमचं स्टँडर्ड अकाउंट असलं तर तुम्ही इथं बाय करताय काय, आणि इथं मार्केटवर चाललं नाही ते स्प्रेड त्याचा ओढा असतो असा. मार्केट दिसतानाच दिसते, पण ती वरची स्प्रेडची लाईन आहे ना ती तुमच्या एसएलला तेच झाली की तुमचा एसएल जातोय. हा मार्केट तुम्ही बघताय कॅन्डल इथंच परत खाली आले असते. मग तुम्ही म्हणताय मार्केट तिथे पण गेलं पण नाही तरी माझा एसएल कसा गेला, तर ती स्प्रेडमुळे भानगड झाल्या असत्या. पण तुमची बायची पोझिशन असली तर मात्र अशी दोन लाईन असतात ना स्प्रेडच्या, त्या खालच्या लाईनला पोझिशन ॲक्टिव्ह होत नाही, त्या दोन्ही लाईनच्या खाली जायला लागतात. कळते का बघा मी काय म्हणतोय, सोपा आहे, एवढा काय मोठा विषय नाही. तर मग तुमची ॲक्युरेसी हाय असेल आणि तुम्हाला स्प्रेड द्यायचा नसेल तर झिरो अकाउंट आहे ना ते तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता. यामध्ये काय आहे, फक्त पहिल्यांदा $500 तुम्हाला डिपॉझिट करावं लागतात. हे डिपॉझिट करा, एकदा ट्रेड घ्या, तो ट्रेड क्लोज करा आणि परत $500 आहे तसे तुम्ही विड्रॉल मारा की काय हरकत आहे, पण अकाउंट ॲक्टिव्ह झालं नाही. ह्याचा काय फायदा होतोय, अगदी एक लाईन असते फक्त बघा, एक लाईन, सुट्टी नाही, एका लाईनचा कार्यक्रम आहे. तुम्ही इथं ट्रेड ठरला आहे ना, तुमचा इथंच पॉईंट टू पॉईंट ॲक्टिव्ह होणार. तुमचा एसएल इथं आहे ना, बऱ्याच तुम्ही बघताय अगदी वीकमध्ये एसएल जात असतो सगळ्यांचा, वीक देताना एसएल घेऊन जाते. आणि तुम्ही जर डॉट इथे एसएल लावलाय, मार्केट इथून जरी मागं फिरलं तरी तुमचा एसएल जाणार नाही. स्टँडर्ड असलं तर काय तुमचा एसएल इथं असलं तरी जाणार, इथून मार्केट खाली फिरणार. ह्याचा फायदा होतोय. फक्त यामध्ये काय होते, कमिशन कट होते. आता फक्त स्टँडर्ड अकाउंटमध्ये जे आपण स्प्रेड आहे आणि इथं कमिशन आहे, हे बऱ्यापैकी जवळपास तेवढंच असेल असं मला वाटतं, तेवढंच आहे बहुतेक ते. पण तुमचे ट्रेड कंट्रोल असतील तर हे फायदा ठरते. नाहीतर मग तुम्ही आवाज तेव्हा ट्रेड करायला आला अंधाधुंद तर मग एवढं जात आहेत त्यामध्ये कमिशन की मग असं वाटतं की याला हे भानगड बिघडायला लागली आपली. मात्र मी स्वतः झिरो अकाउंटवर काम करतोय, मला ते आवडते, कारण की एकदम ॲक्युरेट आपल्या सगळ्या पोझिशन ॲक्टिव्ह होतात, एसएल आणि टीपी दोन्ही व्यवस्थित मिळते. तर ते सांगितलं अकाउंट किती ॲक्टिव्ह करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की नेमकं काम कशात करायचं. आता सर आम्हाला सगळं कळत, काम कशात करू आम्ही, इंडेक्समध्ये करू फॉरेक्सच्या,
का कुठल्या गोल्डमध्ये करू, सगळं जग त्यामध्ये करायला लागले, का कुठल्या दुसऱ्या पेअरमध्ये करू. हे बघा, काम कशात करायचं हा तुमच्या स्किलचा प्रश्न आहे. तुम्ही मार्केटला वेळ द्या, मार्केटचा रोज अभ्यास करा, चार्टचा रोज अभ्यास करा. कुठला चार्ट तुम्हाला समजतो बघा, कुठलाही समजून दे. मेजर करन्सी, त्यामध्ये मेजर करन्सी प्रकार असतो. जो USD पेअरशी संबंधित आहे त्याला मेजर करन्सी म्हणायची. एक्झॉटिक करन्सी असते की ज्या पेअर त्यामध्ये USD नसते. मग तुम्ही कुठल्या कशाचे काम करू शकताय, जे कळले आपल्याला, ज्यातनं पैसे कमावायची अक्कल आल्या तिथं काम केलं पाहिजे. थोडक्यात गोल्डमध्ये सगळेजण काम करत आहेत. गोल्डचा पेअर थोडा सगळीकडेच फेमस आहे, तर तुम्ही त्यापासून ट्राय करू शकताय. तुम्हाला वाटलं नाही सर गोल्डमध्ये व्हॉलॅटिलिटी भरपूर आहे, मला ती सहन होत नाही आहे, तर तुम्ही युरो USD खूप चांगला आहे, चांगलं प्राइस ॲक्शन होते, त्यात काम करू शकताय. GB काम करू शकताय. वैयक्तिक मी गोल्ड, XAU USD, GBP आणि युरो हे 3 पेअर कायम मी फुल टाईम ट्रेडर आहे, त्यामुळे तिन्ही पेअर मी फॉलो करतो आणि तिन्ही पेअरमध्ये रोज माझे ट्रेड प्लॅन असतात, जे की माझ्या टेलिग्राम चॅनलला सकाळी 10 वाजता टाकतोय आणि दिवसभर त्याचा. मग आपण काय एका मिनिटात आता बाय करा सेल करा अशी भानगड नाही. माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की सकाळी 10 वाजता माझे ट्रेड प्लॅन तयार असतात. तर तुम्ही ह्या तिन्हीमध्ये कुठलं एक निवडा किंवा कशावर एकावर काम करा किंवा ह्यापेक्षा वेगळ्यावर काम करा, पण एक दोनच कुठलं तर निवडा आणि त्यावरती मास्टर की घ्या. कळलं का? आणि मुळात कसं माहिती आहे का, तुमचं स्किल डेव्हलप झालं का नाही, तुम्ही मग कुठला बी करन्सी आणली तर तुम्ही त्यात तुमचं फक्त स्ट्रॅटेजी लावली की ती वर्क होते. फक्त 1-2-3 का ठेवायच्या, कारण की त्या प्राईसची त्या करन्सीची एवढी आपल्या परत सवय होत्या का नाही की आपल्याला बघितली की भारी वाटते, अरे हे बेस्ट आहे, अरे बेस्ट आहे, म्हणजे आता इथं असं वर्क होणार आहे, ही त्याची लेवल जबरदस्त वर्क होणार आहे बघ, ही लेवल होणार आहे बघ. कारण ती बघून संख्या पाठ होत्या, त्यामुळे आपल्याला त्या पेअरशी आपण एक मित्रता होत्या आणि त्यामुळे आपल्याला अगदी ते चार्ट न बघताच आपल्याला कळते की ह्या लेवलला असं वर्क होणार आहे. त्यामुळे फक्त 2-3 करन्सी प्रचंड फॉलो करायच्या, 1700 करायचे नाही किंवा कोणी सांगते मग करायचं नाही. थोडक्यात काय माहिती आहे का, आपण हॉटेलला जेवायला गेलो, आपल्याला काय वाटते, आपण एखाद्याला म्हटलं मला चिकन गिरवी द्या, एक जण म्हटला मला मटन गिरवी द्या आणि एक जण म्हटला मला अंडा गिरवी द्या. तुम्हाला काय वाटते, हॉटेलवाला हां ह्याने चिकन गिरवी सांगितल्या, ह्याला वेगळी गिरवी करत असेल, मटनवाल्याला वेगळी गिरवी करत असेल आणि अंडेवाल्याला काही वेगळी गिरवी करत असणार हवी. काय भानगड नाही. आज काय असते भानगड आहे, मटन सांगितलं नव्हता, एकच गिरवी घ्यायची त्यात मटन टाकायचं, झाली मटन गिरवी. एकच गिरवी घ्यायची त्यात चिकन टाकायचं, झाले चिकन गिरवी. तोच प्रकार आहे, गिरवी एकच आहे, स्ट्रॅटेजी एकच आहे ना तुमची. मग कुठलाही पेर घ्या की त्यात असा तयार झाला पाहिजे ना मसाला की आपल्याला भारीच वाटलं पाहिजे. कळलं का? त्यामुळे स्किल डेव्हलप करा स्वतःचं. कुठल्याही करन्सीमध्ये तुम्हाला हे होते, फक्त करन्सी 1-2च्या वर फॉलो करू नका. आता चार्ट, आता हे सगळं बघताना करन्सी ठरला चार्ट बघितला पाहिजे. ट्रेडिंग व्ह्यू ॲप्लिकेशन घ्यायचं, ट्रेडिंग व्ह्यू त्यामध्ये चार्ट बघायचा, त्यामध्ये तो चार्ट वॉचलिस्टला ॲड करायचा. कळलं का? फक्त एक काळजी घ्या यामध्ये, समजा तुम्ही आता गोल्डचा तुम्ही ट्रेडिंग करणार असं समजून चालू, तर XAU USD असं तुम्ही सर्च मारल्या तुम्हाला 10-20 तुम्हाला असं ते XAU USD दिसेल. प्रत्येक ब्रोकरचे वेगळे तिथं चार्ट असतात, तर त्यातला कुठला निवडायचा. तर मला वाटते की बरेच आहेत, FXCM काय तर आहे, परत ओंडाचा आहे, परत इझी मार्केटचा आहे. तर मला वाटते ओंडाचा तुम्ही सर्चला ठेवा, म्हणजे ओंडाचा सेव्ह ठेवा, कारण की तो थोडासा आपल्या MT5च्या किंवा आपल्या कुठल्याही ब्रोकरच्या ह्याला मॅच होतोय. आणि बऱ्यापैकी तुम्ही जो ट्रेडिंगवाला चार्ट बघणार आहे आणि ब्रोकरचा चार्ट आहे, यामध्ये काही पॉईंटचा फरक राहतोय बरं कायम, आणि थोडा राहणारच. फक्त कमीत कमी कुठल्या ब्रोकरचा बघितला पाहिजे फरक, आणि तो आपण निवडायचा किंवा तो घ्यायचा. तर ओंडाचा तुम्ही चार्ट घेऊ शकताय. तर ट्रेडिंग व्ह्यू झालं, चार्ट कुठला घ्यायचा हे झालं. टाइम फ्रेम, आता तुम्ही चार्ट बघताना कुठली टाइम फ्रेम निवडली पाहिजे, तर मला वाटते चार्ट निवडताना टाइम फ्रेम एक फिक्स करा. 100चा एकदा 4 तासावर बघायचं, एकदा 1 तासावर बघायचं, एकदा 15 मिनिटावर बघायचं, कोणतं म्हणते म्हणून 3 मिनिटावर बघायचं, असं करू नका. सुरुवातीला अभ्यास करण्यासाठी बरेच टाइम फ्रेम बघू शकताय, पण एकदा अभ्यास झाला, एकदा स्ट्रॅटेजी फॉर्म व्हायला लागली तर एकच टाइम फ्रेम फॉलो करायची. मग ती किती मिनिटाची असून दे, 15 मिनिटाची असून दे किंवा तुम्हाला जी सूट होते ती असून दे, मग तीच मात्र लाईफ टाईम फॉलो करा. त्यानं काय होते, मास्टर की याला आपल्याला मदत होते. ब्रुसले म्हणतोय की नाही की मला अशा माणसाची भीती अजिबात वाटत नाही की जो 100 किकांचं प्रॅक्टिस एकदा करतोय, पण मला अशा माणसाची भीती वाटते जो एकाच किकची प्रॅक्टिस 1000दा करतोय. तसं एकच टाइम फ्रेम 1000 तास सराव करा, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा 100% भविष्यात होईल. तर ठीक आहे, आता शेवटचा आणि काय पार्ट आपला सेशन काय असते यामध्ये भानगड. आता इंडियन मार्केट तुम्ही बघू शकता, सकाळी 9:15 ओपन होते, 3:30ला बंद होते, हे त्याचं टायमिंग झालं. तसं फॉरेस्ट मार्केट जवळपास 24 तास आहे, रात्रीचे 1-2 तास बंद असताना जवळपास 24 तास असते. तर यामध्ये सेशन आहेत 24 तास. एक का चालते, कारण वेगवेगळ्या देशाचे गट वेगवेगळे ओपन होते. तर सगळ्यात पहिलं ओपन होते सिडनी, त्यानंतर ओपन होते टोकियो, त्यानंतर ओपन होते लंडन आणि त्यानंतर ओपन होते न्यूयॉर्क. तर हे 4 सेशन आहेत. तर ह्यामध्ये कुठल्याही सेशनमध्ये काम करायचं, कुठल्याही सेशनमध्ये काम करू शकतो आपण. फक्त लंडन सेशन आणि युरो सेशनमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते, त्यामुळे लोक त्यामध्ये जास्त प्रयत्न करतात. पण व्हॉलॅटिलिटीशी तुमचा काय संबंध नसेल, तुमची स्ट्रॅटेजी जिथे वर्क होते त्या सेशनला तुम्ही काम करू शकताय. फक्त
रात्री 2ला उठून ट्रेड करायचा, 11ला ट्रेड करायचा, 12 ट्रेड करायचा, हागाला गेलं तरी ट्रेड करायचं, आंघोळीला गेलं तरी बाथरूममध्ये हळूच वल्ल्या हाताने बघायचं ट्रेड काय चालू आहे. असं करू नका. स्वतःला काहीतरी टाइम बाउंड द्या, किंवा मी सकाळी 9 नंतरच ट्रेडिंगमध्ये बसणार, किंवा दुपारी 2 तासच मी फक्त बघणार, किंवा माझी स्ट्रॅटेजी जेव्हा येते तेव्हा मी त्या याची वाट बघणार आणि त्यावेळी ट्रेड घेणार. असं कुठंही कधीही ट्रेड करू नका. एक टाइम ठरवा. नाही तर 24 तास सूर्य म्हणून 24 तास ट्रेडिंग करायचं नसते. नाही तर उगाच कुठं तर रस्त्यावर पानपट्टीवर उभा राहिला आणि तिथं ट्रेडिंग करत उभा राहिला आहे, त्याला काय अर्थ नाही, त्यात लॉस होणार, त्यात दुसरं काय होत नसते. हां, आता काम कशावर करायचं, प्राइस ॲक्शनवर करू का ICTवर करू का SMCवर करू, तर सगळा भोंगळ कारभार तुमच्या पुढं अशा व्हिडिओ येणार की असं वाटणार की ह्योच खरं आहे. मग प्राइस ॲक्शन मी अर्धा 2-3 महिने प्राइस ॲक्शन काम करणार, 2-3 महिने SMCवर काम करणार, आणि सगळं असं करत करत भारभर चिंता होणार आणि हातात फक्त राहणार केळ. त्यामुळं असं न करता एकदाच ठरवा मला कशावर काम करायचं आहे आणि त्यावर मास्टर की घ्या. साधा सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा काम होऊ शकते. मी बेसिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स यावरती माझी स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आणि त्यावरती काम करतो, आणि गेली वर्ष 1.5 वर्ष झालं ते चेक करतोय. खूप चांगली 60% तिची ॲक्युरेसी आहे, आणि मला खूप झाली ट्रेडिंगमध्ये, एवढी ॲक्युरेसी भरपूर झाली. ठीक आहे. आता काय शेवटचा मुद्दा सांगतो, टाइम खूपच झाला, 30 मिनिटं होत आल्यात, पटापटा घेतो मुद्दा शेवटचा, पण उपयोगाचा तुम्हाला फॉरेक्स मार्केट बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. ठीक आहे. आता नादाला कुणाला लागायला नाही सांगतो, नादाला कुणाची लागायला नाही, तर जे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कॉल टिप्स देतात त्यांच्या नादाला लागायचं नाही. आता तुम्ही म्हणशीला सर तुम्ही कॉल टिप द्यायला लागली, मी कॉल टिप देत नाही बाळांनो. मी फक्त सांगतो की माझे जे ट्रेड आहेत जे मी स्वतः करणार आहे ते सकाळी माझ्या स्ट्रॅटेजीनुसार मी टाकतो, तो तुम्ही घ्यायचं नाही, तुम्ही फक्त बघायचं आहे बाबा हा माणूस असा काम करतोय, हे जर ह्या लेवलचं असं वर्क होते का, वर्क झालं तर का होते, नाही झालं तर का नाही होत, त्यावर आपण काही शिकायला मिळते का आपल्याला, एवढ्यासाठी एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्ही बघू शकताय. आणि त्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडला जाईल आणि तुमच्या काय शंका असतील, मला बी नवीन काय शिकायला मिळेल आणि तुम्हाला नवीन गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करेन, एवढ्यासाठीच. बाकीचं कॉल टिपच्या नादाला अजिबात लागू नका. ह्यात फक्त आणि फक्त असा जाळ होतो, घर जळतात. कारण काय माहिती आहे, कॉल टिप्सवाले काय करतात माहिती आहे का, अचानकच तुम्ही कुठंतरी गाडी चालत असणार, हां बाय नाव, हां सेल नाव, हां स्टॉप लॉस ट्रेल करा, टेक प्रॉफिट ट्रेल करा, ब्रेक घेऊन करा, ह्यामध्ये पोझिशन ॲड करा, लॉस झाला की काही काळजी करू नका बाळांनो, लवकरच आपण आज आपला लॉस कव्हर करू. अरे दिवसात तुम्ही ट्रेड घेणार आहे किती, करणार आहे किती, तर तुम्ही बघणार आहे का प्रत्येक हाताने बाय नावाला काय सेल नावाला ह्याचं. माझी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय भानगडे माहिती आहे का, सकाळी 10 वाजता आपले ट्रेड सगळे तयार असतात की दिवसभर आपण काय कार्यक्रम करायचं आहे. त्यामुळे निवांत राहून तुम्ही सुद्धा बघू शकता की ह्याचं कार्यक्रम होते का नाही ते. तर तुम्ही बाय नाव सेल नाव बघू शकत नाही, त्यामुळे ते नादाला लागू नका. स्वतःवर काम करा, स्वतःच्या स्किलवर काम करा, निश्चितच तुमचा दिवस येईल, तुमची स्ट्रॅटेजी चांगली डेव्हलप होईल. दुसऱ्या काय माणसापासून सावध राहा, तो माणूस म्हणजे लाईव्ह स्ट्रीम करणारी. ही तर सगळ्यात मला माणसं खतरनाक वाटतात, ही घरं पेटवणारी. का माहिती आहे, कारण सांगतो, हीच लोक तुम्हाला सांगतील की दिवसाला फक्त 2-3 ट्रेड घ्यायची बरं का, आणि लाईव्ह स्ट्रीमला बोलवणार आणि ती तुम्हाला 10 ट्रेड देणार, घ्या ट्रेड, इथं बाय करा, ते सेल करा. अरे तूच म्हणतोस की दिवसाला 2-3 ट्रेडच्या वर ट्रेड करायचं नाही, आणि तूच 10 ट्रेड द्यायला लागलायस. आणि आपल्या सोय असतं की त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली आपल्याला वाटतं की आपल्याला 4 पैसे कमवून देईल, आणि वर्क झालेले ट्रेड थोडे रीलच्या माध्यमातून तुमच्या पुढे प्रेझेंट केलं जातं आपल्या पुढं, आणि असं वाटतं की सगळंच वर्क होते. असं नसते. लाईव्ह ट्रेडवाला मी सांगा, जे आणि संध्याकाळी शक्यतो 7ला लाईव्ह येतात की जेव्हा मार्केट हाय व्हॉल्टाईल असते, न्यूज असत्या, भल्यांची मार्केट घरं जाळत असते, अशा वेळी येऊन लाईव्ह करतात, कारण त्यांना त्यावेळी ऑडियन्स जास्त सापडत असते. त्यामुळे ह्यांच्या नादाला लागू नका, कारण की ही फक्त कारण की लाईव्ह मार्केटमध्ये 7 वाजता संध्याकाळी एवढं हाय व्होल्टाईल मार्केट असते, काय केळाचं मार्केट प्रिडिक्शन होतं यावेळी, उगीच काहीतरी लोकांना गंडवायचा धंदा आहे. आणि होतं काय माहिती आहे का, ह्या बेन्यांचे अकाउंट असतात 4-5, ही एका अकाउंटवर काम कोण करत नाही, ही 4-5 अकाउंट असते त्यांची. त्यामुळे ह्यांचं जरी एखादं अकाउंट जळलं यात फरक पडत नाही. आपण सामान्य गरीब माणसं आहे, आपलं एकच अकाउंट आपण कसतरी त्यात पैसे घालून मोठं केलं असते, ते जर ह्यांच्या नादाला लागून अकाउंट आपण घेतलं, त्यामध्ये मोठा लॉट मारला विश्वास ठेवून आणि अकाउंट उडलं, तर परत ह्यामध्ये 2 महिने पैसे टाकायला पैसे नसतात आणि भिकाऱ्यागत आपली अवस्था होते, आणि काय करून काय नको डोक्यात बसतोय आपण, ह्यांना काय बोलू शकत नाही. ह्या कार्यकर्त्यांची 4-5 अकाउंट असतात, आपल्यासारखं गरीबागत 2-3 अकाउंट, ह्यांची फक्त 1 अकाउंट नसते. त्यामुळे ह्यांना काय फरक पडत नाही. त्यामुळं लांब राहावा, कारण ट्रेडिंग स्वतः करायचं आहे नाही, स्वतः मोठं व्हायचं नाही, तर स्वतः शिकूया की, शिकून थोडं मोठं होऊया. आणि स्पेशली जर 7 वाजताची किंवा न्यूज सेशनची काय स्ट्रॅटेजी असेल तरच त्यामध्ये ट्रेडिंग करायचं बघा, नाहीतर ह्यामध्ये घुसायचं नाही. बाकीचा दिवस पडला आपल्याला निवांत ट्रेडिंग करायला, बस एवढा शेवटचा मुद्दा आहे. आणि ट्रेडरची जातात जर्नी सांग तुम्हाला कशी असते. तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला भयानक पैसा मिळणार, कारण बिगिनर असतं. त्यानंतर अशी वेळ येत्या की काय करू, काय पैशाचं करूया असं आपल्याला वाटते. त्यानंतर दुसरी सुरुवात होते, ते म्हणजे की 15 दिवस कंटिन्यू प्रॉफिट होते आणि 1 दिवस सगळंच जाते, परत 10 दिवस कंटिन्यू प्रॉफिट होते आणि एका दिवसात सगळं जाते. ही दुसरी स्टेज. तिसरी स्टेज काय ते माहिती आहे का, की इथनं पुढे काय होते, अकाउंट 1-2 दिवसाला उडायला लागतात परत, कारण मार्केट समजायला लागते ना, मार्केट तुमची मग शाळा घ्यायला सुरुवात करते. अकाउंट आज अकाउंट ॲक्टिव्ह केलं ना 10,000चं, 2 दिवसाच्या वर अकाउंट टिकणार ना, लिहून देतो 2 ते 3 दिवस अकाउंट उडतेच त्याचं. ही असते स्टेज तिसरी.
त्यानंतर स्टेज अशी असते जर तुम्ही तग धरला आणि त्यात थांबून राहिला तर तिसरी स्टेज येते की तुम्हाला वाटते की आता नाही, आता थोडं मग अकाउंट टिकायला लागते. मग 10,000चं अकाउंट एक 10, 20, 30, 40 दिवस टिकायला लागते. आणि हे अकाउंट टिकताना मग तुम्हाला काय होते, प्रॉफिट पण होत नाही आणि पूर्ण अकाउंट लॉसमध्ये जात नाही. अकाउंटसारखं ब्रेक इव्हनला येणार, खाली जाणार, ब्रेक इव्हनला येऊन खाली जाणार. आणि ही स्टेज असते तुम्ही त्यातनं तावून सुलाखा निघण्याची. आणि ही स्टेज असते की कळते की हा ह्याचा आता तापून सोनं व्हायला लागले आणि ह्याचा ब्रेकआउट येतो. आणि ह्याचा एकदा ब्रेकआउट आला की तुम्ही मग प्रॉफिटेबल जर्नी सुरू होत्या आणि तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळाला तिथून सुरुवात होते. एवढंच सांगतो आणि थांबतो कारण की लयच वेळ झाला आहे. आणि काय शंका असतील तर विचारा, मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद. जय बाळूमामा.